नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे। या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद गट वांगीमधून स्नेहाताई सुशांत महाडिक यांनी उमेदवारी दिल्या। याच्याबद्दल आपण काही कार्यकर्ते आहेत, काही त्यांचे प्रेमी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांचे मत जाणून घेणार आहोत। आज स्नेहाताई सुशांत महाडिक यांची उमेदवारी जिल्हा परिषद गटामधून दिली, वांगी गटामधून दिल्या, त्याबद्दल आपण काय सांगाल? स्नेहा सुशांत महाडिक हा उच्च शिक्षित आहेत। त्यांचं सामाजिक कार्य भरपूर आहे आणि त्याचबरोबर आमच्या येथील जे नेते आहेत, संग्रामभाऊ असू द्या, पृथ्वीबाबा असू द्या, शरदभाऊ असू द्या, यांनी मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद पंचायत समिती या माध्यमातून किंवा राज्य सरकार आणि केंद्र सरकार या माध्यमातून कोट्यवधीचा निधी आमच्या भागासाठी दिलेला आहे। त्यामुळे आमच्या भागात बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य आहे आणि आमचा उमेदवार निश्चितच निवडून येईल मोठ्या मताधिक्याने, हा मी विश्वास या ठिकाणी देऊ शकतो। आता नक्कीच हा चेहरा नवीन आलेला आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल की या चेहऱ्याला मान्यता मिळेल का? चेहरा नवीन असला तरी अतिशय कार्यपद्धती त्यांची अतिशय चांगली आहे। सर्वसामान्य माणसातून उमेदवारी ते आलेले आहे आणि संग्रामभाऊ शरदभाऊंची बाबांची ताकद इतकी मोठी आहे की पाठीमाग जिल्हा परिषद आपल्या ताब्यात असल्या कारण जिल्हाध्यक्ष संग्रामभाऊ असल्यामुळं अतिशय मोठ्या प्रमाणात निधी निवरी शिवणी या आमच्या मतदारसंघात दिलेला असल्यामुळं लोकांचा कौल हा आता भारतीय जनता पार्टीच्याच पाठीमाग आहे आणि प्रचंड मताने आमचे हे तिन्ही उमेदवार निवडून येणार। हे पहा, देशामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, जिल्ह्यामध्ये आमची चांगली प्रगती म्हणजे जिल्ह्यातही भाजपच आहे। तसेच आमच्या दोन्ही नेत्यांचं मिलोपन झालेलं आहे आणि त्याबद्दल तसे जाहीर सुद्धा झालेला आहे। त्यामुळे भीतीचं वातावरण अजिबात नाही आणि महाडिकताई आणि पाटीलताई ज्यादा मताधिक्यानं निवडून येणार आहेत। 100% निकाल हा भाजपच्या बाजूने लागणार आहे। गेले 3 दिवस आम्ही वांगी गावात प्रचार करीत आहोत, त्यामध्ये घरोघरी आम्ही गेलो असता प्रत्येकाच्या मनात रेटिंग त्यांना भेटतंय ते स्पष्ट सांगतायत। लाडक्या बहिणीचे पैसे भेटतात, सरकारनं वीज बिल माफ केलेलं आहे, सगळ्या बाबतीत भाजप सरकार हे पुढे आहे आणि ते आता जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये ते सरकार बसणार आणि येणार आणि आम्ही बहुमतानं निवडून येणार। नमस्कार, मी दीपक कुलकर्णी। या जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत या उमेदवाराविषयी बोलायचं असेल तर सगळ्यात हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे। केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे आणि जिल्हा परिषदला सुद्धा आमचं सरकार येणार आहे। तर मत का वाया घालवायचं? अर्ध्या जिल्ह्यामध्ये विरोधकांचे उमेदवारी लढताना समोरासमोरच महायुतीची बऱ्याच ठिकाणी लढत होते, त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये सत्ताच महायुतीची येणार आहे। तर सत्ता महायुतीची येणार असताना विरोधकांच्यासाठी मत विरोधात खर्च करायचं कारणच काही नाही। आणि मागच्या 5 वर्षामध्ये संग्रामसिंह देशमुख भाऊ यांच्यामुळे जिल्हा परिषद इथं विकासाची कामं भरपूर झालेली आहेत। विकासाचं विजन असलेलं नेतृत्व भारतीय जनता पक्ष ह्या निवडणुका विकासावरती लढत आहे। लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, वीज बिल माफी झाली, आणखी उत्कृष्ट असं वाहतूक दळणवळण यंत्रणा भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये तयार झालेल्या आहेत। उद्योगधंद्याला चालना मिळण्यासाठी विविध योजना आखल्या जातात। लाडका भाऊ ही योजना आहे सरकारची, अन्नधान्यामध्ये तेव्हा बरोबर शेतकऱ्याला गॅस सिलेंडर मिळालेला आहे। शेतकऱ्यांसाठी इथून पुढे 12 तास दिवसा वीज ही भारतीय जनता पक्षच करू शकणार आहे आणि म्हणूनच आपलं मत भाजपलाच मत आणि तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी भारतीय जनता पक्ष सत्तेत येणं गरजेचं आहे। म्हणूनच आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विकासाला मत देतोय। हे मत विकासाला नरेंद्र मोदींना आणि देवाभाऊंना जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्यासाठी पुन्हा एकदा हे मत भाजपलाच मत।
स्नेहा सुशांत महाडिक आणि मनीषा राजेंद्र पाटील यांना शरद भाऊ यांच्या गटाचा पाठिंबा आहे. तर विक्रम अप्पा आलेत, सोमनाथ पवार आलेत, प्रशांत पाटील आलेत शिवनीवरून. पूर्णपणे आमचं ह्या जिल्हा परिषद निवरी वांगी जिल्हा परिषद गटात पूर्णपणे आमच्या शरद भाऊंचा पाठिंबा आहे आणि कुठेही आम्ही तुसभर कमी पडणार नाही. प्रत्येक गावातले कार्यकर्ते इथं सक्रिय आहेत, त्याबद्दल कुठलीही अडचणी येणार नाही. आम्हाला त्यांचा आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही चालणार आहे. आणि संग्रामभाऊ असतील, बाबा असतील, शरद भाऊ असतील, सगळ्यांचा पाठिंबा आहे. काही अडचणी येणार नाही. आम्ही कार्यकर्ते सगळे सोबत आहे. बोला. सगळ्यांची ताकद एकत्रित आल्यानं आता कुठलीही कसली अडचण नाही. कारण त्यांचा विकासच त्यांनी इतका विकास केलेला आहे की लोकांच्या मनात कुठलीही खंत, कुठलीही साशंकता उरलेली नाही. आणि लोकांनी निश्चित केले की ह्यावेळी ह्यावेळी सुद्धा जिल्हा परिषद, पंचायत समिती, कडेगाव तालुका, पलूस तालुका इतर संपूर्ण सत्ता ही देशमुख आणि लाड कुटुंबाच्या ताब्यात देऊन पुन्हा एकदा जयश्रीताई सुद्धा उभा आहेत. असे चांगले चांगले उमेदवार उभा करून विकास साधण्याचा प्रयत्न होणार आहे. त्याच्यामुळं सगळी जनता आता भाजपच्या पाठीशी उभा आहे. भारतीय जनता पार्टीचा नक्कीच आता या सर्वांनी सांगितलेल्या पद्धतीनं की हे उमेदवारी जनतेतून दिली गेलेली आहे आणि आम्ही हे निवडून आणणारच असं या सर्वांचं मत आलं. कॅमेरामॅन सचिन सोबत मी रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.